नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येत्या 19 तारखेला म्हणजेच 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. तर या दिवसाबद्दल आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय, या दिवसाचं महत्व काय, या दिवशी आपण काय करायला हवं, अशी सगळी माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. क्षय म्हणजे संपून जाणे, ऱ्हास होणे, नष्ट होणे. आणि अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही, जे कधीही नष्ट होत नाही, ते म्हणजे अक्षय. आपल्या शास्त्रात असं म्हटलंय, वैशाखे शुक्ल पक्षेतू तृतीया शुभदा स्मृता यस्याम कृतम शुभम कर्म अक्षयम फलदम भवेत. याचा अर्थ असा आहे की वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया ही अत्यंत शुभ मानली जाते. यस्याम कृतम शुभम कर्म म्हणजे या दिवशी केलेले शुभ कर्म अक्षयम फलदम भवेत. अक्षय म्हणजेच अविनाशी फळ देणारे ठरते. असं बघायला गेलं तर आपल्या शास्त्रांमध्ये संपूर्ण वैशाख महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेलाय. यालाच माधव मास असंही म्हटलं जातं, म्हणजेच नारायणाचा महिना. जसं श्रावणात आपण शंकराची पूजा उपासना करतो, तसंच वैशाख महिन्यात लक्ष्मीनारायणाची पूजा आणि उपासना करायला हवी असं आपल्या शास्त्रात सांगितलंय. म्हणून या महिन्याला माधव मास असंही म्हटलं जातं. आता ज्यांना संपूर्ण महिनाभर उपासना पूजा करणं शक्य नाहीये, त्यांनी किमान अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी लक्ष्मीनारायणाची उपासना करावी असं म्हटलं गेलंय. असं म्हटलंय आपल्या शास्त्रात. अक्षयम भवती दानमच जपंच तपम एवच. म्हणजे काय तर या दिवशी केलेले दान, जप आणि तप हे अक्षय फळ देणारे ठरते, असं आपल्या धर्मस्मृती आणि पुराणांमध्ये वर्णन आहे. या दिवसाचं अजून एक महत्व म्हणजे या दिवशी अबुझ मुहूर्त असतो. आता अबुझ मुहूर्त म्हणजे काय तर कोणतेही कार्य या दिवशी कुठलाही मुहूर्त न पाहता करता येते, कोणताही दोष लागत नाही. विवाह असो, गृहप्रवेश असो, नवीन दुकान किंवा नवीन व्यवसाय चालू करणं असो, भूमिपूजन असो, नवीन भूमी विकत घेणं असो, वाहन खरेदी असो, किंवा एखादी मालमत्ता विकत घेणं असो, नामकरण असो, इत्यादी कुठलंही कार्य या दिवशी कुठलाही मुहूर्त न बघता करता येते, कुठलाही दोष लागत नाही. एवढं या दिवसाचं महत्व आहे. आता काही जणांच्या मनात नक्कीच हा प्रश्न येईल की गृहप्रवेश किंवा घरातील पूजा या रविवारी करू नये असं म्हटलं जातं. मग आता अक्षय तृतीया तर रविवारच्या दिवशी आहे, मग आम्ही त्या दिवशी गृहप्रवेश करावा का, वास्तुशांती करावी का, असा प्रश्न काही लोकांच्या मनात येऊ शकतो. तर मला इथे इतकंच सांगायचंय की अक्षय तृतीयेचं महत्व जेव्हा वर्णन केलं गेलंय तेव्हा त्याच्यात असं म्हटलंय की या दिवशी सर्व दोष हे निग्लेक्ट होतात. म्हणजे अर्थातच त्या दिवशी जरी रविवार आला असेल तरी सुद्धा अक्षय तृतीया त्या दिवशी आली, त्याच्यामुळे त्या दिवशी केलेल्या कुठल्याही कार्याला दोष लागत नाही. त्याच्यामुळे जरी रविवार असला तरी तुम्ही गृहप्रवेश करू शकता, वास्तुशांत करू शकता, त्यामागे तुम्हाला कुठलाही दोष लागणार नाही. पुढे आपल्या पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की याच दिवशी भगवान विष्णूंचे जे 6वे अवतार मानले जातात, म्हणजे श्री परशुराम यांचा जन्मदिवस याच दिवशी असतो, अक्षय तृतीयेला झाला असं मानलं गेलंय. म्हणून श्री परशुरामांचा वाढदिवस सुद्धा या दिवशी साजरा केला जातो. आणि ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्या दिवसापासूनच त्रेतायुगाची सुरुवात झाली असं म्हटलं गेलंय. म्हणूनच याला नवीन युगाचा आरंभ म्हणजेच युगारंभ असंही म्हटलं जातं. म्हणजेच अक्षय तृतीयेला परशुराम जयंती सुद्धा असते आणि युगारंभ पण असतो. भागवत परंपरेमध्ये असं म्हटलंय की याच दिवशी श्रीकृष्णाने सुदाम्याला अक्षय संपत्तीचा आशीर्वाद दिला होता. म्हणूनच संपत्तीचा संचय करणं, धनाचा संचय करणं हे अतिशय महत्वाचं म्हटलं जातं. आणि म्हणूनच पुढे परंपरेमध्ये सोनं नाणं खरेदी करण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेकडे पाहिलं जातं.
तर अशा या शुभ दिवशी, अशा या पवित्र दिवशी आपण काय करायला हवं? तर शास्त्रामध्ये असं सांगितलंय, की सगळ्यात पहिलं महत्वाचं जे आहे ते म्हणजे स्नान, प्रातःकाली केलेलं स्नान. तर स्नान कुठे करावं? तर त्याचा उल्लेख असा आहे, की समुद्रात केलेले स्नान सगळ्यात पवित्र मानलं जातं. समुद्रात करणं शक्य नसेल, तर कोणत्याही पवित्र देवस्थानाजवळ असलेल्या नदीत केलेलं स्नान. जर तेही शक्य नसेल, तर मग आपण जेव्हा घरात अंघोळ करतो, तेव्हा त्या अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिश्रित करून केलेलं स्नान, यालाही तेवढंच महत्व आहे. बरं तेही तुमच्याकडे नसेल, तर अंघोळ करताना पाण्याला नमस्कार करून जी काही सप्त नदींची नावं आहेत, ती नावं उच्चारून त्यांना नमस्कार करून मग त्या पाण्याने स्नान करणं, यातही तितकंच पुण्य प्राप्त होतं. बघा आपलं शास्त्र केवढं सोपं आहे, नाही का? सगळ्यावर ऑप्शन्स आहेत, सगळ्यावर पर्याय उपलब्ध आहेत. दुसरं जे महत्वाचं कार्य या दिवशी करायला सांगितलं आहे ते म्हणजे दान. अन्नदान करणं किंवा वस्त्रदान करणं, जलदान करणं याला विशेष महत्व सांगितलंय. परंतु यथाशक्य केलेलं कुठलंही दान हे अक्षय पुण्य म्हणूनच ओळखलं जातं. मग तुम्ही गोरगरिबांना मदत करा, काही गरजू व्यक्तींना मदत करा, अपंग व्यक्तींना मदत करा किंवा एखाद्या ब्राह्मणालाही तुम्ही काही मदत करू शकता. तिसरं जे महत्वाचं कार्य सांगितलं आहे ते म्हणजे लक्ष्मीनारायणाची पूजा. मगाशी आपण जसं डिस्कस केलं की संपूर्ण वैशाख महिना हाच लक्ष्मीनारायणाला डेडिकेटेड असतो. त्याच्यामुळे संपूर्ण महिनाभर लक्ष्मीनारायणाची सेवा आणि पारायण पूजा करायची असते. तर दिवसभरात तुम्हाला जसं जमेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लक्ष्मीनारायणाची पूजा करा, ध्यान करा, जप करा. त्यामुळे त्यांची विशेष कृपा प्राप्त होते. ह्याच्यामध्ये अजून एक असा उल्लेख आहे शास्त्रामध्ये की पूजा करताना जर तुम्ही श्वेत पुष्पांचा वापर केलात, म्हणजेच पांढऱ्या फुलांचा वापर केलात, तर त्याचं विशेष फळ तुम्हाला मिळतं. बरं पांढरी अवेलेबल नसतील तर तुम्ही पिवळी फुलंही वापरू शकता. चौथं जे महत्वाचं कार्य सांगितलंय या दिवशी करायचं ते म्हणजे पितरांचं तर्पण करावं असं म्हटलंय. पूर्वजांचं स्मरण करून जर तुम्ही या दिवशी तर्पण केलं तर तुम्हाला पितृकृपा प्राप्त होते असं धर्मशास्त्रात सांगितलंय. तर अशा प्रकारची कार्य अक्षय तृतीयेच्या दिवशी करावीत असं आपल्या शास्त्रात सांगितलंय. पुढे जाऊन असाही उल्लेख आहे की या दिवशी परशुराम जयंतीही असल्यामुळे परशुरामांना स्मरून त्यांना अर्घ्य द्यावं, एवढंच. आता अर्घ्य कधी द्यायचं आणि कसं द्यायचं तर त्याचा उल्लेख असा आहे की सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातून पाणी घेऊन, फक्त पाणी, दुसरं काही त्याच्यात मिक्स करायचं नाही, तर एका तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं आणि परशुरामांचा एक मंत्र दिलेला आहे, तो मंत्र जाप करता करता त्यांना अर्घ्य द्यायचंय. मंत्र काय आहे तो मी आता तुम्हाला सांगतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देतो. तिथून तुम्ही कॉपी करून स्वतःकडे लिहून ठेवू शकता. मंत्र असा आहे, जमदग्नी सुतो वीर क्षत्रियांत कर प्रभो गृहाणार्घ्य मया दत्तम कृपया परमेश्वर. याचा अर्थ असा आहे की जमदग्नी सुतो वीर, जमदग्नींचा पुत्र असा वीर, क्षत्रियांत कर प्रभो, ज्यांनी सर्व क्षत्रियांचा अंत केलाय, अशा हे प्रभो, ग्रहाणार्घ्य मया दत्तम, मी घरातून तुला अर्घ्य देतोय, कृपया परमेश्वर, हे परमेश्वरा तू त्याचा स्वीकार कर आणि आमच्यावर कृपा कर. तर असा हा मंत्रजाप करता करता तुम्हाला श्री परशुरामांना अर्घ्य द्यायचंय आणि त्यांची कृपा प्राप्त करायची आहे. आता मग एक शेवटचा प्रश्न की या दिवशी सोनं खरेदी का करतात? तर आपल्या शास्त्रामध्ये कुठेही तुम्ही सोनच खरेदी करा असा कुठेही थेट उल्लेख नाहीये. परंतु ही कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही जे कराल ते अक्षय होतं, अशी ही कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे काहीतरी खरेदी करायचं. मग सगळ्यात महागडी वस्तू कुठली आहे तर ते म्हणजे सोनं आहे सध्याच्या काळात, नाही का? म्हणून मग सोनंच खरेदी केलं जातं आणि याच्यामुळे धनलाभ आणि समृद्धी आपल्या घरात येते असं म्हटलं जातं. धनलाभाचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून सोनं खरेदी केलं जातं. तर असं हे अक्षय तृतीयेचं महत्व आणि या दिवशी आपण काय काय केलं पाहिजे हे शास्त्राप्रमाणे आपण बघितलं. शुभ कार्य, पूजा, दान, पुण्य आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.
तर आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारची माहिती अजून मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.